मी सर्व बंजाळीचे ग्रामस्थ आज इथं आमच्या गावात 1 महिन्यापासून 2-3 गाया चोरीला गेलेल्या आहेत व चोरीचा प्रयत्न देखील झाला आहे। पण आमचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी आमच्या मागणीकडे आमचा जे अर्ज आहे त्याच्याकडे काय कारवाई केली नाही। तर त्या नाईलाज असतो आम्हाला नाही का DYSP साहेबांना भेटून अर्ज दाखल करावा लागले व विनंती करावी लागली की साहेब आमचे जे गाय गेली त्याची चौकशी करा व आमच्या गावात जे CCTVचा फुटेजमध्ये चोरं वगैरे दिसले त्यांच्यावर त्वरित त्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा व असं गुन्हे दाखल करा। यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आमचे बंजाळीचे सर्व ग्रामस्थ आम्ही इथं आलेलो आहोत। तर साहेबांना विनंती आहे की आमचे नाही का जे हे आहेत गाय चोर त्यांना पकडून कारवाई करा। रहिवासी असून आमच्या गावामध्ये मागे ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 तारखेला मध्यरात्री अज्ञात चोरांनी गाय व त्याचं वासरू चोरीला नेले होते। त्याचा आम्ही 4 तारखेला माननीय पोलीस निरीक्षक साहेब धर्माबाद यांना निवेदन दिलं होतं, पण याचा कोणत्याही प्रकारचा फॉलोअप आहे की नाही घेतलं नाही। आणि आम्ही तदनंतर 5 तारखेला डिसेंबर महिन्यामध्ये त्यांचं अजून एक गाय वासरू आमच्या गावचे देवाची गाय वासरू चोरीचा काही अज्ञात लोकांनी प्रयत्न केला। त्याचा बनाई येथे CCTV फुटेजसुद्धा उपलब्ध आहे। त्याची आम्ही विचारणा करण्यासाठी पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं, तर त्यांनी आहे की नाही आम्ही काही देवाची माणसं वगैरे नाहीत, आम्ही एवढं लवकर आहे की नाही जेव्हा होईल तेव्हा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले। त्यामुळं गावकऱ्याची एक अस्मिता आणि आपली गावावर देवाची सोडलेली गाय आहे याची भावना आहे, त्यासाठी सर्व गावकऱ्यांनी असं विचार केला की ते आमची गाय नसून आपली माय आहे। या उद्देशाने सर्वांनी उपाधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। त्यानंतर आम्ही तहसीलदार, SDM साहेब आणि पोलीस निरीक्षक आणि मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा मेल करणार आहोत। तरी शासनाने लवकरात लवकर याची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा बनावीवासीय आणि संबंध हिंदू समाज आणि गोरक्षक सर्वांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। त्याचा सर्वांनी गांभीर्याने लक्षात घ्यावी आणि त्याचा सर्वस्वी जबाबदार शासन आणि प्रशासन राहतील। धन्यवाद। निदानकर ग्रामपंचायत सदस्य तथा सरपंच प्रतिनिधी सांगू इच्छितो की बनाळी महालक्ष्मी मंदिराला नवसापोटी सोडलेल्या गाय आणि एक वासरू चोरीस गेलेलं होतं। तसं निवेदन मी आणि आमच्या गावातील पोलीस स्टेशन धर्माबाद यांना दिलो, परंतु आजपर्यंत त्याचा निकाल लागलेला नाही। पुन्हा 5 तारखेला गाय आणि वासराची चोरी करण्यासाठी आलेले चोर जे की आम्ही ग्रामपंचायततर्फे बसवलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले आहे, तसं निवेदन आम्ही पोलीस स्टेशन धर्माबाद यांना दिलेलं आहोत। तरी सन्माननीय रोकडे साहेब हे कारवाई करतीलच यामध्ये कुठलीच शंका नाही। त्याचप्रमाणे ती कारवाई न झाल्यामुळं आज उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांच्याकडे सर्व गावकऱ्यांच्या वतीने सर्व गावकरी जवळजवळ 100 लोकांनी येऊन इथं निवेदन दिलेलं आहे। आणि आम्ही पोलीस प्रशासनाला नम्र विनंती राहील की आमच्या जे देवस्थानला सोडलेले जे मनोभावाने जे कामना पूर्ण होईल ह्या उद्देशाने सोडलेल्या गायी असे चोरी जाऊ नये आणि ते गेलेले चोरी गायी आम्हाला मिळवून देण्यात यावं अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू।